आता भैयासाहेब निवडणूक हारलेत. आता विक्रमही या लग्नाला तयार होणार नाही आणि भैयासाहेबही पूर्वीसारखा उत्साह दाखवणार नाहीत. उलट त्यांच्या या पराभवाला दादूंप्रमाणेच मलाही जबाबदार ठरवून बदला घेण्याचा प्रयत्न करतील. आता विक्रमला विसरण्याशिवाय तुझ्यासमोर कोणताच पर्याय नाहीये. देव, आपल्या दोघींच्या आयुष्यात एकाच वेळी कसा बदल झालाय ना? तुला नाही असं वाटत? मी समजले नाही. आता हेच बघ ना, तुझं आता विक्रमशी लग्न होणार आहे आणि त्याच वेळी एका मोठ्या कंपनीने लीड मॉडेल म्हणून माझी निवड केली आहे. हे खूप खुश आहे. मला काय वाटतं माहितीये, ऍड कॅम्पेन मधून माझं नाव विक्रमनी कॅन्सल केल्यावर मला जसं दुःख झालं होतं ना, तसंच विक्रमनी हिला सोडल्यावर हिलाही दुःख झालं असेल. क्लिनिस्को कंपनीचं शिष्टमंडळ येणार आहे, त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट करायचं आहे. आता आपण आलाच आहात तर आमच्या वतीने सॉरी म्हणा आणि मीटिंग कंटिन्यू करा. किती वाजताची मीटिंग आहे? अवकाश आहे 1 तास अजून. मग आम्ही त्यांना फोन करून मीटिंग कॅन्सल करायला सांगतो. 1 मिनिट, म्हणजे तुम्ही ऑफिसला जाणार नाही? नाही, मग डी.व्ही. देशमुखांकडे. खरं तर लंडनहून आल्यापासून आम्हाला डी.व्ही. सरांना भेटण्याची फार इच्छा होती आणि अशी इच्छा तुमची आहे भैया साहेब. येतो आम्ही. आपल्याकडे लोक लग्न ठरल्याबद्दल मिठाई देतात, आम्ही आमचं लग्न मोडल्याबद्दल मिठाई देतोय. बरं झालं तुम्ही लवकर शुद्धीवर आला, म्हणून तुमची लाडकी देवयानी वाचली. मी नसल्याचा फायदा घेऊन प्रेमाचं नाटक केलंस, बदनाम केलंस माझ्या नातीला. नाही, अजिबात नाही, खरंच आहे. देवयानी, ही लढाई तुम्ही सुरू केली सर. तुमच्या पुरस्काराचा मी आदर करतो, पण तो स्वीकारायचा माझा हक्क मी अबाधित राखतो वगैरे वगैरे असंच काहीतरी तुम्ही बोललात. अय्या विक्रमादित्य, आम्हाला आधी आश्चर्य वाटायचं की एवढ्या सामान्य शिक्षकाला लोक एवढा मान का देतात, हेवा वाटायचा तुमचा. पण जेव्हा शाळेच्या प्रकरणावरनं तुम्ही आमच्या भैयासाहेबांना आव्हान दिलं तेव्हा आम्हाला समजलं की तुमच्यात सुद्धा समोरच्याशी लढण्याची ताकद आहे. पण तुझ्यासारखे कित्येक जण आहेत ज्यांना आपलं जगण्याचं प्रयोजनच माहित नाही. आणि माझ्या दृष्टीनं त्याला काडीची किंमत नाही. राहता राहिला प्रश्न देवयानीच्या लग्नाचा. पण तिच्याशी लग्न करण्याची तुझी लायकीच नाही. विक्रम आपल्या दोघांच्याही घरून आपल्या लग्नाला विरोध आहे. तरीही माझं मन मला सांगतं माझं लग्न होणार तुझ्याबरोबर, नक्की होणार. आणि एक दिवस तूच मला ह्या शारदा सदन मधून घेऊन जा. नाही सबिना, आम्हाला कोणालाही भेटण्यात इंटरेस्ट नाही आणि कोणाला इंटरव्ह्यू देण्यात इंटरेस्ट नाही. हे सगळं प्रकरण आता तुलाच सांभाळायला पाहिजे. आम्हाला खात्री आहे तुम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली असेलच. गुड, व्हेरी गुड. आम्हाला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. नाही भैया, आपल्याला एक गोष्ट कबूल केली पाहिजे भैया साहेब की डी.व्ही. सारख्या माणसाला त्यांची लायकी दाखवून देण्या इतकी आपली लायकी नाही. आदित्य, भैया साहेब, डी.व्ही. देशमुखांपासून सावध रहा. डी.व्ही. देशमुखांपासून सावध रहा.